सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. ज्या शहरावर एकेकाळी काँग्रेसचे एक हाती वर्चस्व होतं, तिथे आज काँग्रेसचा पूर्णपणे पालापाचोळा झालाय. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची अशी सुनामी आली की महाविकास आघाडीचे सर्व किल्ले पत्त्यासारखे कोसळले. पण या विजयापेक्षा सध्या चर्चा रंगलीये ती खासदार प्रणिती शिंदे यांची भावनिक पोस्ट आणि त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या अत्यंत तिखट टीकेची. काय घडलं सोलापूरच्या राजकीय आखाड्यात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांपैकी तब्बल 87 जागांवर भाजपने कमळ फुलवले. पूर्ण बहुमताचा आकडा पार करत भाजपने महापालिकेवर आपली सत्ता निश्चित केली. या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाली. भाजपच्या 87 जागा, MIMच्या 8 जागा, शिवसेना शिंदे गटाच्या 4 जागा, काँग्रेसच्या फक्त 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 1 जागा, तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना येथे खातं देखील उघडता आलेलं नाहीये. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केलंय की आता स्वीकृत सदस्य देताना पराभूत उमेदवारांना संधी दिली जाणार नाही, तर ज्यांनी निष्ठा राखली त्यांनाच प्राधान्य मिळेल. एकेकाळी महापालिकेत सत्ता गाजवणारी काँग्रेस केवळ 2 जागांवर येऊन ठेपली. माजी महापौर आणि अनेक मातब्बरांना पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी म्हटलं, हा पराभव वेदनादायक आहे पण अंतिम नाही. झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे हैं तो सिर्फ अगली छलांग लगाने. त्यांनी भाजपवर धनशक्ती आणि यंत्रणेच्या गैरवापराचाही आरोप केला. पण प्रणिती शिंदेंच्या या झेप घेण्याच्या विधानाचा भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. एका कार्यक्रमात बोलताना गोरे म्हणाले की 2 पावलं मागे नाही तर 50 फूट खाली पडलात आणि तरीही टांग वर आहे. जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया. वो 2 कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे हैं, गिरे तो भी टांग ऊपर. अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे. गोरेंनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका करताना म्हटलं की सुशील कुमार शिंदेंनी आयुष्यभर कष्ट करून उभी केलेली काँग्रेस प्रणिती शिंदेंनी संपवली. ज्यावेळी कार्यकर्त्यांना गरज होती तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि केवळ 2 जागा आल्यावर कसलं समाधान मानताय. की प्रणिती ताईंनी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं. आयुष्यभर कष्ट करून शिंदे साहेबांनी जे कार्यकर्ते मोठे केले, जपले, सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं करण्याचं काम केलं. ज्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिल्या नाही. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की 2 नगरसेवक आल्यावर सुद्धा त्यांना त्याचं समाधान वाटतंय आणि 87 नगरसेवक आलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचं काम त्या करतात. त्यामुळे मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारणच नाही. आता महापालिकेनंतर भाजपचं लक्ष सोलापूर जिल्हा परिषदेवर आहे. अब की बार जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा पालकमंत्र्यांनी दिलाय. दुसरीकडे काँग्रेस या नामुष्कीजनक पराभवातून कशी सावरते आणि प्रणिती शिंदे भाजपच्या या पर्सनल अटॅकला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सोलापूरच्या या राजकीय रणधुमाळीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.